गौरी, अगं गौरे, अगं आवर की लवकर. येईल की बाई, हळू बोंबल जरा. दम नाही का तुला? तुला काय होतंय? आणि माझ्या तोंडाने बोंबलते ना मी. तुझ्या तोंडाला लागायचं बी नाही मला. लागू बी नग. गौरे, अगं चल बाई लवकर, आधीच उशीर झालाय. गौरी, पोरी डबा घेऊन जा. हो आई. हा, आणि ऐका जरा, जाताना नीट जात जावा. लय मस्ती करत जाऊ नका. काकू, हे सगळं साक्षीला सांगा, हिच्या अंगातच भरली मस्ती. हे प्रीते, लय थोबड नको चालू. आणि काकू, आम्ही मस्त नीट जातोय. आणि आम्ही मस्ती कुठं करतोय हो, आम्ही आपल्या गप्पा मारत जातोय. होय होय, माहित आहे तुमच्या गप्पा. जावा आता, उशीर झाला. येते गाई. हो ये. होय शेट, वहिनी नक्की येतील का तर? येतील र श्याम्या, येतील की. हा जरा रागवले माझ्यावर, बाकी काय नाही. आणि श्याम्या, हा, एक वेळेस आपल्याला कंटाळून रस्ता बदलल, पण कॉलेजला जायचा टायमिंग बदलणार नाही. शार्प 10:30 ती येईल आणि माझ्याकडे बघल पण. 100%? अरे 1001% श्याम्या. होय ग गौरे, एवढं नटून काय करतेस ग? तुला तर कोणत्या पोराकडे बी बघायचं नसतं. ए बाई, कशाला बोंबलतेस तोंडात भोंगा बसवल्या का? कोण खातंय बाई? मी तर म्हणूनच कॉलेजला जाते. एखाद्या पैशाला पोराला पटवायचं आणि राणीसारखं जगायचं. पैसात सगळं नसतं ग, माणसाला प्रेम बी करता आलं पाहिजे बघ. प्रेमानं पोट भरत असतं ना, त्या जगात कोणच उपाशी राहिलं नसतं बघ. ए बाई, तू आणि तुझं लॉजिक ठेव तुझ्या पशीच. शेट, वहिनीच्या लागलेत की. हे बघा की, वहिनीच्या लागलेत. श्याम्या, काय ब्युटिफुल दिसतंय रे माझ्या गुलाबाचं फुल. गौरी, ते बघ आला तुझं रूम. हो नाही, आप्पा कशाला माझ्या फोन आपण करते? हे बाई, काय पण काय बोलतेस? त्याचा आणि माझा काय संबंध? माझ्या माग असा पैशावाला पोरगा लागला असता ना, मग तर कधीच हो म्हटलं असतं. एवढंच असेल तर पटव की मग तूच त्याला. तेवढीच गौरीची सुटका. अगं नाही ग, गेले 3 वर्ष झाली तर आपल्या गौरीच्या माग हाय. होय ग गौरी, जरा तरी दयामाया दाखव बिचाऱ्यावर. साक्षी, त्याच्यावर दयामाया दाखवायला तो काय गल्लीतला भटका कुत्रा आहे वे? शेट, अहो आप्पांचा फोन आहे. कट करून टाक. अहो तुमच्या बाचा फोन आहे. पप्पांचा? होय. पप्पा ऐन टायमाला कसं कॉल करते काय? कट करून टाक. अहो पोचला नाही तर आपल्याला कसं मागेन ते पडवलं होतं दोघांना, तसं पडवल. लगा इकडे. हे आपा पण का नाही? हॅलो आपा, बोला की. कुठं जग मारताय? अहो कुठं नाही हिंडत आप्पा, कामासाठी आलो तुम्ही गावात. कसलं काम आहे मला माहित आहे. हो आप्पा, आलो की 5 मिनिटात. 5 मिनिट नाही, लगेच यायचा. येतो, 5 मिनिटात येतो. अहो, हे काय आप्पा, आता लगेच येतो. हा, हिला आप्पा पण आहे, नुसतं ओरडत असतो. शेट, हो शेट. ए, अहो वहिनी गेल्या. कधी? तुम्ही आप्पांच्या शेव्या खात होता तेव्हा. आप्पा शेट, माझा फोन आहे. अहो शेट. नाही टाकत.
आपण लय पेटल्यातला ना. चल त्यांचा राग थंड करू. चला. गौरी उद्या पण ह्याच रस्त्यानं जाणार आहे. चल. पुढे दे. पुढे संपल्या. संपलीस का? मोबाईल तरी दे, बघत बसती. माझं काम चालू आहे. ए निल्या ती पेंडीची पोती लावून घे. जरा इम्पॉर्टंट काम चालू आहे. बाळू शेठ तुम्हाला वेगळं सांगू, शटल डाऊन होता आता. लावा ती पोती. अरे आमचं इम्पॉर्टंट काम चालू आहे तर. माहिती लका दिवसभर पोरींचाच विषय चालू असतो तुमचा. दुसरं काय कुठं कामाचं बघा आधी. अरे उठ की. इम्पॉर्टंट काम म्हणा. आहे घालायला त्या साक्षीने का होय म्हणली पाहिजे र. मग खरी मजा आहे. दिवसभर नुसतं बरं होतंय. नीलू शेट, तुमचं तोंड डांबरासारखं काय? ती साक्षी तुम्हाला कशी होई म्हणेल? अरे काय म्हणून काय झालं? प्रेमात रंग बघत नाही ती. हो रे काय 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 नील्या, प्रेमात रंग बघत नाही ती, पण ती साक्षी रंग बघती. हे जा रे गिऱ्याकडे जा. उठ. ए बाळ्या दूध घे रे. बाळ्या अरे दूध घे की. होय होय, घेतो घेतो. चल. डोक्याला ताप झाला नुसतं यांचा. उद्यापासून डेअरीवर यायचं, काम करायचं आणि मग पैशावर हक्क दाखवायचा. तुम्ही बी काय उपकार नाही केले माझ्यावर आणि जगा वेगळं काही केलेलं नाही तुम्ही. आणि मी काय तुम्हाला पत्र लिहून सांगितलं नव्हतं की येऊन मला जन्माला घाला म्हणून. आलीस बाळा? होय आई. का ग लयच थकल्यासारखी वाटते. होय, आज लय दमले बघ. का ग काय झालं? काय नाही, असंच. बरं जा, हात पाय धु आणि चहा घे तेवढा. होय. आई, बाबा नाही आले का ग? नाही अगं, काहीतरी गावात काम आहे म्हणले, उशीर लागल यायला. तू पिला का चहा? घेतला मी, तू घे. होय. का ग कसा गेला आजचा दिवस? बरा होता, नेहमीसारखाच. बरा होता. साक्षीनं परत मस्ती केलेली दिसते. तिचं तुला माहिती आहे ना, दिवसातून 10 वेळा ह्याची ना त्याची छेड काढल्याशिवाय तिचा दिवस जातो वय. आणि तू काय नुसते हसत बसत असते नाही का? मी काय करणार, तिच्या तोंडाला कोण लागणार आहे? बरं जाऊ दे, तेवढा चहा पिऊन झाला की आपल्याला भाजीला घेऊन ये काहीतरी. हां, बटाटा कांदा सगळं संपत आलंय बघ. आत्ताच जायचंय का ग? मग कधी जाणार? बाजार उठल्यावर. आत्ताच जावं लागतंय. आणि हां, जाताना त्या साक्षीला आणि प्रीतीला घेऊन जा तेवढं. का? काय म्हणजे? अगं त्या बाईनी भाजीची पिंडी जर 10ला म्हणली तर तू 10ची 10च रुपये देऊन येते, जरा सुद्धा कमी करत नाही. ती साक्षी बघ 10 रुपयाची पिंडी 5 रुपयाला घेऊन येते. माहिती आहे का? शिक जरा तिच्याकडून काहीतरी. सासऱ्याच्या घरी रान आहे, रानातलं हो ना ना, ते चहा पाण्याचं राहू दे, परत का तर बघू.
शेट यार बोलू दे की मध्ये काय असते तुझं हा शेट हा होय नेले होय ना होय कुठं आहे त्या काय हो ना ना ते बाकीचा हिशोब बी करा लवकर येतो ना गौरी बाजार आणा गेलते वाटतं कॉलेज कसं चाललंय चल ग कशाला तोंडाला लागायचं ह्याच्या रोजचं मडन त्याला कोण रड कशाला तोंडाला लागायचं आमच्या पण शेट वहिनीने आज तुम्हाला जरा पण भाव दिला नाही की हो अरे तुझ्या वहिनीचा स्वभाव जरा रागीट आहे आज भाव नाही दिला एक दिवस अशी येईल ना की स्वतः मला बोलायला येईल तेव्हा ठरवतो की मी भाव द्यायचा का नाही हा 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 सोपान्या हा काय रस्ता होय होय असा रस्ता गावाच्या इतिहासात कधी मागं पण झाला नसेल आणि पुढं पण होणार ह्यो रस्ता खरंय खरंय अरे सोपान्या ह्यो रस्ता मी तुला किरकोळ वाटतो का ह्या रस्त्यासाठी गेली 10 ते 15 दिवस झालं मी माझ्या बुद्धीचा वापर करून डोक्याचा वापर करून माझ्या डोक्याचा भोगा झालाय तेव्हा कुठं हा रस्ता स्वप्नातून आज सत्यात उतरला म्हणजे ह्या रस्त्यासाठी 10 ते 15 दिवस तुम्ही प्लॅनिंग करत होता हा मग ह्या रस्त्यासाठी होय मला एक सांगा सरपंच ह्यो रस्ता असा खालवर काय अरे म्हणून तर तुला गावानं सरपंच केला नाही ना माझा तोही केलाय कोण केलाय ते मग हे बघ हे जर रस्ता आपण स्टेट केला असता तर येताना लोक 6-8 वेगाने आली असती आजकाल माणूस गतिमान झालाय 6-8 वेगाने आली असती कुठेतरी पिचाकली असती वेगावर नियंत्रण न राहिल्यामुळं पडली असती हातपाय मोडला असता दवाखान्यात गेली असती उपचार झाला असतं काय उपचाराला साथ दिली असती काही जण गेली असती आपलं एक मत कमी झालं असतं का नाही म्हणून अतिशय नियोजनबद्ध डोक्याचा वापर करून घेऊन हा रस्ता वेळावाकडा जरा चढ उताराचा बनवण्यात आलेला काय पण म्हणा सरपंच तुमचे डोसकं बाकी डोस काय बघा अरे तुला कळत कसं नाही येड्या म्हणून तर देवानं मला जन्माला घालताना 100 ग्रॅम बुद्धीचा जास्त वापर करून दान करून जन्माला घातलाय होय होय त्या देवाचा बरोबर मानतो नशीब 100 ग्रॅम एक्स्ट्रा दिलाय 200 ग्रॅम दिला असता तर तो रस्ता कुठे गेला असता अरे 200 ग्रॅम दिला असता तर गावाचा आज गाव नसतं गावाचा कॅलिफोर्निया शांघाय झाला असता काय झाला असता कॅलिफोर्निया आणि शांघाय असू दे शांघाय तर शांघाय मला काय म्हणायचंय सरपंच ह्या रस्त्यात आपला फायदा कितीचा झाला काय सांगितलं नाही अरे आपण नुसतं खायचं काम करायचं माप काढायचं काम करायचं नाही त्याला मी आहे ना होय हा रस्ता तसा प्रस्तावित होता 9-10 लाख रुपये किमतीचा आपण बसवलोय 5-7 लाखात फक्त 2-3 लाख अरे मताला 2-3 हजार मटणं दारवा ती द्यायचं कुठनं पदरमोड करायचे काय नाही तर जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती ह्यांचंच काही जण ह्याच निधी द्यायचं आईला खरंच सरपंच मांडलं बघा तुम्हाला अरे म्हणून तर देवानं मला 100 ग्रॅम बुद्धीचा जास्त वापर करून घेऊन जन्माला घातलेला आहे होय चल खरंच चला अरा श्याम्या काय रस्ता बनवलाय डेपचं निघायला आल्यात सिमेंटाला उलटी केल्यानं वाटतं रे आपलं सरपंच नाही का मावा खाऊन कसं चुकतंय तसं कोणतरी सिमेंट खाऊन चुळ मारून चोकल्यानं वाटतंय ए पप्प्या अरे तोंड सांभाळ सरपंच ऐकल की सरपंच नमस्कार म्हणजे मी सरपंच आहे गावचा आणि इथं रस्त्याची पाणी करायला आली ह्याचं भान आहे म्हण की तुला हाय मग माप काढू नको ना तुझ्या हयातीत उभी आला का तुला कधी असला गावचा विकास करायचा जमलं नाही आम्ही करतोय काय तुझ्या डोळ्यात बिब्याचे फुले पडायला लागलेत का तुला बघवं ना काय अहो सरपंच विकासाचं कशाला बोलताय तुम्ही हा गाव हागणदारी मुक्त झालं म्हणून सांगताय गावात 12 संडास बाथरूम बांधले ते आणि हागायचं भांडं बसवलं का अहो गावातल्या बाया शेळ्या कोंबड्या कोणत्या त्यात अरे तुमच्या काळातच गावाला कमान मिळालेल्या शासकीय निधीतून कमान बांधल्या निर्मल ग्राम तंटा मुक्ती हागणदारी मुक्त गाव म्हणून तुम्हीच बोर्ड लावलाय की आणि तुम्ही केलेली घाण आम्ही काढायला लागलोय पडिले वळण इंद्रिय सकाळी लगा लोकांना घाण सवय लावली तुम्ही हा आम्ही एखाद्याला बोललो तर त्याला तुम्ही फिटवताय आणि ती मत आमचं तुमच्याकडे घेताय अहो सरपंच सगळं माहित आहे आम्हासने सगळं बिलं काढायची काम आहे ती
गावात 12 संडास बाथरूम आहे आणि फोटो कोणाला देताय तुमच्या घरातला संडास बाथरूमचा. आता गाव येऊन हागा का तुमच्या घरात? सरपंच आपली टाकी बारकी आहे, सगळं वर येईल. तुम्ही जरा बोला, दाबून बोला, मी आहे तुमच्या पाठीशी. हा बघ चल, हाती चाललाय, कुत्री भोकतच असते त्याशी, चाल दुर्लक्ष करायचं असं तर काय. तर मागे गावाला बी दणका बसला पाहिजे. माझ्यासारखा राजबिंडा पुरुष निवडून द्यायचा सोडून राजबिंडा माणूस दिलाय. बिंडा बघा. अगं गौरे, पहिलं लेक्चर कोणाचं आहे ग? जोशी सरांचं. झालं मग, आजचा बी दिवस झोपेत गेला. मग अभ्यास करायला बसली ना बरोबर झोप जाते तुझी. आणि शिकून कोण श्रीमंत झाले? मग कशाला येते कॉलेजला? हजेरीला. आणि तुझ्या सारख्या मैत्रीच्या भरोशा पास व्हायला. लय झाली नाटक. चल ए थांबा जरा. काय ग, काय झालं? ते बघ वडापावचं दुकान. लय भूक लागल्या, चला ना खायला जाऊ. होय होय, मला बी लय भूक लागल्या. चल ना. अगं सकाळी पण तुम्ही खाऊन आला ना तरी तुम्हाला भूक लागली. अगं चल की. अगं 2 मिनिटं लागतात. चल. नाही उशीर होतोय कॉलेजला. ए राहू दे ग साक्षी, चल आपला पण जाऊ. ए थांबा, चालला दोघी. येते. चल. काका 3 वडापाव द्या. वडापाव नको काका, एक भजे द्या. मला काय नको. अगं घे की ग, आज माझ्याकडून आहे. नाही नको, तुम्हीच खावा, मी बसते तिकडं आपली. काका जरा पटापटा हात चालवा, आम्ही बसलो इथं. निल्या पुढे फोड रे एक. अरे पुढे संपली वाटतं. मग आता चल की चल. काय पाहिजे? मोठ्यान बोला, काय पाहिजे? काका गुटखा पाहिजे असेल त्यांना, द्या की एक. मला गुटखा पाहिजे म्हणून. मग इथं काय अगरबत्ती घ्यायला आला काय? घे आता बाबा, सगळ्या गावाला कळाले. द्या की तुम्ही. काका आणि पैसे घ्या यांच्याकडून, गावचे उदार गाव आहेत दोघं बी. सकाळ सकाळ कोणतं मुहूर्त बाहेर निघलो काय माहिती. त्या बुरड्याचं तोंड बघितलं की सगळं तुझ्यामुळे झाले. माझ्यामुळे काय झालं? वडापाव कोणाला खायचा होता? जसं की तुला खायचाच नव्हता. तिथं गेल्यावर तर म्हणत होती भजी द्या भजी द्या. गौरे आलं बघ तुझा डेअरीवाला. ए ग बसती का जरा, काय पण काय बोलते? आम्ही काय बी बोलत नाही. काल तर तुम्ही दोघं भारी भांडत होता की. भांडत होते म्हणून काय झालं? मला तर त्याचं आता तोंड बी बघू नाही वाटत. बघू की कोण कोणाकडे बघता येते. बघ की. हे प्रीते बघितलं का कशी बघत होती ते? ए मी कधी बघितलं? ए खोटारडी, आता तर बघितलंच की. मी बघितलंच नाही. चला ना, का उशीर नाही होते का कॉलेजला जायला? येतोय की.